नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, कसा आपण गवळण बघितला, भाग वेगळा होतो। एकच रात्र असा दुसरी माळ, त्या दुसऱ्या माळेकच कार्यक्रम असा गवळण बघितला, म्हणजे गलनाट्य बघितलं। आता वग नाट्य असा एखादी पारंपरिक म्हणजे ज्या जुन्या काळातली एखादी स्टोरी वगैरे काहीतरी तरी घेतली जाता आणि त्या स्टोरीच्या धर्तीवरती मग हे सगळं नाट्य उभं केलं जातं। एका रिहर्सल्स वगैरे जर बोलता तर मग ती रिहर्सल वगैरे म्हणजे तालीम काही नसतं। एखादी स्क्रिप्ट घेणार, विषय घेणार आणि त्या विषयावरती सरळ सरळ उभे राहिलं जातात। म्हणजे ही एक अनोखी गोष्ट आणि ही ह्याच्यातनंच समजतं आपल्या कलेचा भाग काय होतो। तर मग ही एक अनोखी कला आपल्यासोबत हैसर साजरी करणार। तर मग ह्या सादरीकरणात काय मजा येताना ती बघूया। थोडीशी कॉमेडी असते, थोडंसं सिरियसनेस असतो, ट्रेजेडी असते, सगळ्या गोष्टी असलेल्या। तर मग ही काय ना ती बघूया। चला, ह्यो प्रयत्न कसं वाटलो तो सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आयडी वर फॉलो करा। चला मित्रांनो, या कार्यक्रमाची एक वेगळी मजा, ती अनुभव। माझी लाईट बरोबर घेत आहे। वा, आजचे कॅरेक्टरच आहेत ना, पात्र बघा, श्री पात्रांची पूर्ण तयारी झाली असा 1 2 3 4। तर ह्या चारही गवळणी आज तयार झाले असत। हैसर ना पुढे आपल्या वगनाट्याक लय मजा येणार आणि सुरुवातीचो गवळण जी असता ना त्या गवळणीत लय मजा येणार। तर हे वगनाट्य आपल्या कोकणातील एक परंपरेचा भाग असा आणि हो आपल्या कशा प्रकारे भोग मिळणार ना तो पुढे बघूया। चला, आपलं बालकलाकार एकदम सज्ज झालो असा। पहिल्या वेळेस एवढं सुसज्ज स्थितीत आणि चांगल्या पात्र दिलेला असा पूर्ण करतलो तो तिका बरोबर दाद देतलो। अजून एक गवळणीचा पात्र, सोबतच दुसरा अजून एक गवळण श्री पात्रातली आणि अजून एक आपली गवळण श्री पात्रातली। तर मग हे सगळे कॅरेक्टर आज सज्ज झालेत। यांच्यासोबत इतर जे आपले कॅरेक्टर असतात ना, म्हणजे पात्रा जी असतात ना ती सज्ज झालेत, ती बघूया आपण। दरवेळेस प्रमाणे आपण ज्याची प्रतीक्षा करता असं श्रीकृष्णाचं पात्र ते पण तयार झालेलं असा अगदी खूपच छान प्रकारे। म्हणजे हे आपण जे बोलतो ना, तर कोकणात असणारा ह्या पारंपरिक कलेचा हे एक भाग असा, याची मजा घेवा तुम्ही। चला, आपण पुढे जाऊया, अजून बाकीची पात्र रंगतात। अजून एक बाल कलाकार सज्ज झालो असा, हो बघा। तर हो, पेंद्यासोबतचे जे कॅरेक्टर असतात ना, पात्र जे असतात ना, त्याच्यासाठी सज्ज झालेलो असा परिपूर्ण। बघे ह्यांच्याकडनं काय मजा बघूक मिळतात ती। तर श्रीकृष्णाचा मित्र म्हणजेच आपल्या ह्या कलाकारात पेंद्या असं बोललं जातं। तर मग ह्या पेंद्याचं हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे पात्र ना पूर्ण तयार झालं असा आणि सज्ज असा। पेंद्याकडनं लय आपल्या कॉमेडी मिळतात, ती बघूया आणि ह्या वेळेस कशी मिळतात ती। चला, आपला मुख्य कॅरेक्टर जे या पात्राची सुरुवात करून देणारा नाटकाची, आपला एक कॅरेक्टर सज्ज झाला असा। आता ह्या पात्र बघा, असं वाटतं की विलन असा आणि ह्यो विलन अगदी सज्ज झालो असा, अगदी मस्त तयार झालो असा। तर ह्यो पुढे काय मजा देणार ना ह्या पात्रांकडून भेटणार ती बघूया आपण, बघूया। चला, जसं बोललंय की आपलं शाहीर, तर शाहीर ह्यो सूत्रधार असता आणि हैसरलो सूत्रधार, या कलेचो सूत्रधार जो आहे ना मुख्य, तो तयार झालो असा। बघा, अगदी मस्त तयार झालो असा। पण मग ह्या कलेक जे वगनाट्य बोलताव ना, ही पारंपरिक कोकणातली कला, ते का काय रंग देताना तो बघूचो आपल्याला। चला मित्रांनो, यांच्याकडनं आपल्याला जी मजा भेटणार ना ती अनुभवूया। चला, तर आपल्या पेंद्याच्या सोबत अजून एक कॅरेक्टर असता, वेगवेगळी कॅरेक्टर आपण देतो, म्हणजेच पात्र देतो। त्यातला एक पात्र अजून तयार झाला असा बघा, पूर्ण रंगभूषा होऊन, वेशभूषा होऊन हे सगळं तयार झालं असा। तर मग पुढे काय मजा मिळणार ना ती माका पण उत्सुकता लागली असा। पुढे बघूया काय मजा येणार ती। तर जी गोष्ट असतात त्या गोष्टीतलं मुख्य कॅरेक्टर म्हणजेच पात्र मानलं जातात ते राजा असा। राजा अगदी परिपूर्ण वेशभूषा, रंगभूषा सगळं करून तयार झालो असा आणि ह्या पात्राकडनं काय मजा मिळणार किंवा ह्या कलेत, या वगनाट्यात काय रंग देणारा ना तो आपल्या पुढे बघूक मिळणार। चला, तर मग ही पुढे बघूया। तर मग आतापर्यंत आपण जे बघितलं, अनुभवलं, तशाच प्रमाणे पुन्हा एक राजा तयार झालो असा। तर मग ह्या पात्र
पूर्ण रंगभूषा वेशभूषा करून तयार झालं असा तर मग हे राजाचं पात्र पुन्हा आपल्या ह्या कहाणीत किंवा ह्या वगनाट्यात काय मजा देणार ना तर आपला पुढे बघूचा. चला तर मग ही मजा आपण ह्यांच्यासोबत घेऊया. चला. ऋषीपुत्राचं एक कॅरेक्टर बघा मस्त तयार झालं असा अगदी छान प्रकारे आणि वेशभूषा रंगभूषा पूर्ण होऊन आता हेच कॅरेक्टर आपल्या ह्या गोष्टीत बघू मिळणार. तर मग हे कसा मिळणार ना ता बघियान. चला तर मग ही एक वेगळी मजा असलेली ही एक वेगळी मजा घेऊया. चला तर मग पडदे ओढून सगळे ते मध्येच इले सगळे. आता चला काय नाही. चला तर ठीक आहे. पात्र तर मग तयार झाली पण मग आत्ताच घामागून झालं एवढ्याच वेळात ना. पुढे त्या हॅलोजन वरती गेल्यावर काय हालत होणार बाबा. गोष्टीतला अगदीच भारदस्त असा व्यक्तिमत्व बोलणं झाला म्हणजेच राजा. तर राजाच्या भूमिकेत आज आपला पात्र तयार झाला असा म्हणजेच हे पात्र बघा वेशभूषा रंगभूषा करून एकदम संपूर्ण सुस्थितीत असा. आता फक्त एंट्री बाकी असा. आम्ही एंट्रीचीच वाट बघतो. मी फक्त एंट्रीचीच वाट बघतो. आता एंट्री होतली आणि ह्या कॅरेक्टरकडून आपल्याला काय मजा भेटणार म्हणजे ह्या पात्राकडून काय मजा भेटणार ना ह्या नाटकात ती बघू मिळा. तर हे वगनाट्य आता तयार होता तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या समोर येण्यासाठी. चला यांची मजा घेऊया आपण. एका तपस्वीच्या भूमिकेत जर असतो तर मग कॅरेक्टर तसाच बनवू पाहिजे. त्याचप्रमाणे आमचे हयसर आता हे जे वगनाट्य असावं कोकणातले पारंपरिक नाट्य त्याच्यातलं हे ऋषीमुनींचं पात्र अगदी परिपूर्ण झाला असा सज्ज झाला असा वेशभूषा रंगभूषा करून. तर मग ह्या पात्राकडून काय मजा भेटणार कुठल्या गोष्टी काय आहेत ना त्या आपल्या उलगडणार हे पण बघूया. कारण ऋषीमुनी बोलला तर काही ना काही गोष्टींचा उलगड असतो किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्यांना शाप उशाप वगैरे अशा गोष्टी दिल्या जातात. तर ही मजा काय आहे ना ती आपण पुढे जाऊन बघून घेऊया. चला तर मग आपल्या याच कॅरेक्टर मधला प्रधानजी तयार झालो असा. बघा प्रधानजी तयार झालो तसंच भारत आपला जो वगनाट्य आहे त्या वगनाट्यातलं प्रधानजी तयार झालो असा अगदी वेशभूषा रंगभूषा वगैरे सगळ्या बाबतीत परिपूर्ण करून प्रधानजी आपल्या आता स्टोरी तयार होणार. ऐसरना पात्राची एंट्री झाली का मग बघूया काय मजा येणार ती. खूपच छान. चला पुढे जाऊया. तर मग आपल्या आता ह्याच कॅरेक्टर शोध सज्ज झाला असं म्हणजे अगदी म्हातारी ते आता कशी म्हातारी आहे ती बघा पण मग मेकअप एवढं मस्त केलेलो असा ना खरोखर अशीच वाटतं की ह्या स्टोरीतली एक अगदी खवीस म्हातारी असणार. पण मग पुढे ह्या कॅरेक्टर आपल्या ह्या गोष्टीत म्हणजेच वगनाट्यात काय मजा देणार ना तर आपण पुढे बघूया. ह्या सगळं रहस्य आपल्यासाठी असा पुढे जाऊन बघूया की मग ह्या कॅरेक्टर आपल्या काय मजा देणार. चला पुढे जाऊया. जंगलामध्ये भेटला तर त्याचं काय सांगता येत नाही. तो हल्लाही करू शकतो. काम करा. तुमचा कुठलाही काम असू दे ते बाजूला ठेवा. पहिला आमच्या राजकारण्याची संरक्षण हे करणं तुमचं कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्हाला मी त्यांच्या भागावर पाठवत आहे. ठीक आहे महाराज तुमची राजकन्या वनसंवर्धनासाठी अरण्यात गेले तिथं संरक्षणासाठी आम्ही जात आहे. पण महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. चोरी माझ्या घरात सगळं चोरून दिलेली चोरांनी कुठको दागिनो होता बघा घरे मी आता या घरे आणि हातात ह्या तुमचं माहिती आहे सगळं आम्हाला लुटून दिले. मी आणि भाऊ आणि मला एक जिरा बरेच वर्षानंतर चालू झील आता पोट भरायचा. या चोरांनी मेलेली सगळं लिहिलेली राजा देव माणूस गरिबांचा वाली तो राजा. त्यांनी चांगले आमच्या राज्यात कोणातरी गरीब त्यांना अन्न द्यावा. आता म्हणता तुम्ही राजाने ठेवलं एवढ्या कामात म्हणजे सावकारा तसा नाही. राजा अजून आला तू 200 रुपये देतो का 400 देतो. कोणी झालं तरी आपण पाहिलं बघतो मला तर काम करून घेतो आणि याने माझ्या मागले
पण काढू तो माकड चक्कले चोर राहतो अरे तू धुंड माझ्या हातात माहिती ना वाटतो पण ठेवला तुला तो हा तोच तो हा काय माहिती आहे त्याला हातात स्वतः धरून काम का काय बोलूया खरं झालं ना मग घरात येत आमचा चोर तो होय ना काय केले घरात येत असतं माणूस मग सोडतं होय नो अरे आता ही बार पाठा बघायचा तर पोंग झाला निसता तू पांढरो झालं तो ती काळो झालं अरे भूक लागली असेल ना मग तुझ्या औषध दिलं कशी रे काय सांगा गेली असते ती खाली पडत असते मग तास सांगतो तुझ्या औषधानच लागली तुझ्या औषध जातली कसं जातली आणि सगळ्यांना सांगतली तू माझी दिवस करता माझी दिवस करता तुम्हाला सांगता ना धावत जाता खाली तुम्ही आणि स्वेटर जाता खाव आणू असं सांगत असते सगळ्यांना सांगली की सांगू खाव खायचं ना अजून इथे कशी बोल आधी बसायला खराबली बसायला तुला मी काय सांगतो म्हणता बोललो की काय करायचं तू पळायचा आणि मी पळतो मग तू पुन्हा नाही बोलतो काढून होय ना नाही आमची पुन्हा काढायची नाही तू तोशी तोडायची ना चिपूड तोडून मी तोडायची तुला माहिती आहे तर करायचं असेल झाडापुढे बसला एका म्हणले पण तुला गरम होऊ लागला म्हणून हो गरम हो लागला काय आधी काम केलास काय करतो हा चोरांनी काय केले नाही होता बघ राजूला तुला नव्हती सगळी चोरांनी काढून दिली माझ तुला पैसे देणार महाराजांना काय सांगणार पण त्या चोरांकडे पहिला धरून जा मग आधी मी काय म्हणतोय भाकरी खाऊन घ्यावं जमलास हो माता नाही लागली मी कसा लागली आम्ही एक खाऊ तर वाणी दुकानावर आणली कमी दिला नाहीतर भागो कुठल्या बाजूने पाणी भेटतंय काय आवाज तर येतोय अरे पाणी उगे उगे बोलतो मेरे मुहे बसून राहतो कोण रे तो दिसतंय बसून मी ते पाणी पिण्यासाठी आलो होतो अरे मग चोरच झालास तू मी चोरी नाही दिली फक्त ते पाणी पिण्यासाठी आलो होतो अरे बागेत कोणी येला ना पाणी पिऊ घेणार चोरू घे तो चोरच झालो अरे मेले मी काय म्हणतोय हय कोणतरी हा ना ते काय विचारून पुढे येऊ बया अरे डायरेक्ट गेलो तू घटाघटा पाणी जो खाऊ राहत हप्ताला पाणी बागेत कोण खालच नाही हा? तुला काम खूप लागली होती म्हणून मग मी ते आल्या पाणी प्यायलो अरे पण कोणाला हो मी काय म्हणताय माफी मागता माझी महाराज मग पुन्हा कोण नेता येईल तो उशी कोण येता तिचा ते काय मला माहिती नाही मी या मार्गाने जात असताना मला खूप ताण लागली म्हणून मी ते पाणी पिण्यासाठी आलो तरी समाज मी तुझ्याकडे जास्त बोलत होतो या बाजू भेटता काय वाटतं रे हा चोर दोन चोर आज मात्र मी म्हणा महाराजांना सांगितलं लागली मजा करू खूपच मजा
कारण भक्तांसाठी तुझ्या प्रेमात पडलोय होय समजत आणि सोडून दे स्वप्न मी तुझ्याशी लग्न करायचं. अरे लग्न केलं तर तुझ्यासोबतच माझी वाट सोड. बऱ्यापणाने सांगतोय लग्नाला तयार हो. माझी वाट सोड. पण कोण आहे तुमचं नाव तरी काय पण माझ्या नावाची तुला गरज नाही. माझं माझं सोड. अरे तुला काय वाटतं या अभयारण्यात? अरे तू कोणी का असे ना मला तर तुझी काय केली नाही ना हे बघ, तू ज्या पावली आलाय त्या पावली मागायची तिच्या केसालाही नकार देणार नाही. अरे हट मी जातोय माघारी गेलो तर तिला घेऊनच अरे जाईल पाहतोय तू कसा घेऊन जातो रे? अरे हिम्मत असेल तर भाऊ दे तिच्या माझ्या प्राण गेल्याची चालती पण लग्न केलं तर तिच्यासोबतच करीन ठीक आहे. नाव सांगेन. एवढी तुझी हिम्मत असेल तर हे समज. अरे होऊ दे तुझं माझ्या घराची तुलना तुझं नाव काय? तुझं गाव काय? अरे माझं नाव कशाला पाहिजे तुला? तू या स्त्री बरोबर काय करत आहे? जे मला पाहिजे तेच करत आहे. अरे या अरण्यात एका स्त्री बरोबर असं करताना तुला लाज नाही वाटत? बघ मला तिच्याशी लग्न करायचंय. अरे तिची इच्छा नसतानाही तू तिच्यावर बळजबरी करत आहे. होय. पण तुला काय करायचं आहे? अरे मी एक ऋषीपुत्र आहे आणि एका परकीय स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही. हे बघ, तू जसा आलास तसा माघारी जा. अरे ते आलो तो माघारी जाण्यासाठी नाही तर तुला माघारी पाठवण्यासाठी. ठीक आहे. जसा तू ऋषीपुत्र आहे तसा मी एक सरदार करण्याचा एक सरदार आहे. ठीक आहे. एवढी हिम्मत असेल तर भाऊ दे तुझ्याकडे. भाऊ दे. मारल्यान रे. ठीक आहे. पण तुझं नाव काय? माझं नाव संध्या. तुझं नाव काय? माझं नाव संजय. मी धर्मपूर नगरीच्या धर्मसेन राजांची ही राजकन्या संध्या. विजय नगरीच्या या राजगादीवरती बसण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण झालंय. बाबांच्या मृत्यूनंतर या राजगादीवरती बसण्याचं स्वप्न जे पाहिलं होतं ते आज पूर्ण झालंय. आम्ही दोघे भाऊ, मी विजयसिंग व माझा सावत्र भाऊ धर्मपाल. बाबांच्या मृत्यूनंतर धर्मपाल या गादीचा राज्यार्थ झाला. बाळ संजय, अरे तुला आज यायला खूप उशीर झाला. बाबा यज्ञासाठी सामग्री गोळा करत असताना अरण्यात एका स्त्रीचा आवाज आला. काय? हो अरण्यामध्ये एका स्त्रीचा आवाज आला? हो. तिथे मी धावून गेलो. तिथे बघतोस तर एक नीच नागा धाव त्या स्त्रीवर अत्याचार करत होता. काय? हो. मग बाळ
तू काय केलं? त्या नीट सांगत आम्हाला मी ठार केले. अरे वा, तू चांगलंच काम केलं. कारण प्रत्येक स्त्री आपल्या माते आणि बहिणीला वनसभा पाहण्यासाठी गेली आहे. एवढा वेळ झाला तरी तिचा अजून कुठे पत्ता नाही. काय झालं असेल तिकडं? त्या रंगा टाकून हल्ला नाही केला असेल? काय सुचत नाही. वाट पाहून पाहून केव्हापासून कंटाळा आलाय. कुठे राहिली? एवढा वेळ झाला कुठे होतास तू? हो बाबा, काय झालं तुम्हाला माहिती आहे? काय झालं? तेव्हा तुझी काळजी करून करून इथे माझा जीव जाण्याची वेळ आली होती. हो बाबा, माझ्यावरती हल्ला केला. कोण असेल तो त्याचं मला नाव सांग. त्याला मी तसा सोडणार नाही. त्याचं नाव ऋषीपुत्र आहे. ऋषीपुत्र? हो. ऋषीपुत्र असा करेल? बाबा, काय सांगता येत नाही. बाबा केला संजय यज्ञाच्या सामुग्रीसाठी अरण्यात फिरत असतेवेळी तिचा ओरडण्याचा आवाज आला. ओरडण्याचा आवाज ऐकून आमचा संजय तिच्या माघारी गेला आणि त्या शत्रूला संजयने ठार मारले असं आम्हाला आमच्या संजयने सांगितलं. आणि तुमची कन्या भद्र काही बोलत आहे हे आम्ही कदापि मान्य करू शकत नाही. असं काय? हे तुम्ही म्हणता हे खरं आहे की हे म्हणता हे खरं आहे? मला काय सुचत नाही. तुम्ही हिला विचारा. बाबा मला क्षमा करा. क्षमा करा म्हणजे? तुमच्याशी खोटं बोललो. म्हणजे तू माझ्याशी खोटी बोललीस? हो बाबा. आणि आपल्या या राज्यात आतापर्यंत कित्येक वर्ष हे ऋषीमुनी ते सर्वांचं पालन पोषण का इतर सर्व कार्यक्रम करण्यासाठी त्यांचा पहिला मान दिला जातो आणि त्यांचा तू अपमान केलास. आणि आमच्या राज्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे आमच्या राज्याचा अपमान केलास. तू खोटी बोललीस. आता ऐकून तरी घ्या तू बाबा. माझ्या नजरेसमोर राहू नकोस. चालती हो. बाबा असं ऐकू नका बाबा. सर्व प्राणी मात्र चुकतात, मनुष्य तर चुकतोच. पण चुकी सुधारण्याची एक संधी मात्र आपल्या तुम्ही मुलीला द्या. कारण एवढी तिने कोणी अपराध केलेला नाही की तिला शिक्षा मिळाली. राजे, तुम्ही महान आहात. या राज्यामध्ये तुमच्या नावाचा जय जयकार होतोय. बरोबर आहे. एकतर तुमच्या मुलीचं ऐकून तरी घ्या. त्यानंतर तुम्ही निर्णय ठरवा. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. ठीक आहे. तर ऋषीमुनी तुम्ही असं म्हणतास ते मला थोडंफार कष्ट आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी हिला क्षमा करतो आणि माझ्याकडूनही तुम्हाला काही बोलणं चुकीचं झालं असेल तर तुम्ही मला पुढची शिक्षा द्या. नाही राजे. मला मान्य असेल. नाही. बाबा माझं म्हणणं तर ऐकून घ्या. बोल. बाबा मी कशासाठी खोटे बोललो तुम्हाला माहिती आहे? बोल. तुझ्या ज्या काय मनात असेल ते तू सर्व बोल. माझं बाबा यांच्यावरती प्रेम बसलं आहे आणि माझ्या प्रेमाला त्याने नकार दिला म्हणून त्याची शिक्षा द्यायला मी तुमच्याशी खोटं बोलले. बाबा मला क्षमा करा. म्हणजे असं आहे तर? विजयपूर नगरी तुम्हाला तर माहित आहे. हो माहित आहे. विजयपूर नगरीचा राजा विजयसिंग विजयसिंग राजा. बरोबर ना? होय. त्याचा सावत्र भाऊ धर्मपाल नाव ऐकलं असेल. ऐकलं. धर्मपाल राजे माहित आहे आम्हाला. मग धर्मपाल आणि राजलक्ष्मी यांचा दोघांचा सुखी संसार चालला होता. त्यांचं लग्न झालं. सुखी संसाराला सुरुवात झाली. दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेली. राजलक्ष्मी पोटूशी राहिली. मग पुढे? पण ते विजयसिंगला पावत नव्हतं. कारण काय म्हणता? हो, म्हणजे आतापर्यंत बाबा, त्याचा सांभाळ तुम्ही यापुढे तुम्ही ऐका. संजयचा जन्म झाला हे विजयसिंगला पावत नव्हतं. त्याने अर्ध्या राज्याची मागणी केली.
धर्म 5 वेळे अर्ध राज्याची मागणी केली. शब्दाला शब्द तुटले, त्यातून एक सिंगी उडाली आणि विजयसिंगने योग्य संधी साधली, ती म्हणजे वाटेची रात्र. ते दोघे मान झोपले असते वेळी विजयसिंगने त्यांचा घात केला आणि ह्या पुतळ्याला घनदाट अरण्यात त्याने फेकून दिलं. पण देवकारी त्याला पळ मारली. हो बघ, तुझ्या आई वडिलांना तुझ्या सगळ्या काकाने मारलं आहे. मग माझ्या काकाचा बदला घेतल्याशिवाय मी तर शांत बसणार नाही. आणि सत्ताला हा नाही मिळत पाहिजे, कारण लालाचा मोठा मी संजयला त्यासाठीच केला आहे. तो ऋषीपुत्र रे, तर एका राजघराण्यात जन्माला आलेला हिरा आहे. ठीक आहे तर मग जाऊया आपण तिकडे. हे संध्या, कुठे आहेस तू? कधीपासून तुला शोधतोय. काय करावं? कोण आहेस तू? त्यासाठी आलोय. संध्या माझी पत्नी आहे. तुझी काय? ज्यावेळी माझी पत्नी बनेल तेच मी नाव सांगेन. तर तू कोण आहेस? अरे मी तिचा पत्नी आहे. बघतोस कसा तिला हात लावतोस तो. अरे ते किती गेले तुझ्यासारख्यांना. अरे मारून मी ते माझ्यासारखे होते, ते माझ्यापेक्षा कमी होते. अरे बघू ना. पाहूया. पण कोणाला भारी पडतो. ठीक आहे. तो पण बरं केलं तू हलवलं. हो महाराज चला चला तर आपल्याला उज्जैनामध्ये जायला पाहिजे. चला. हो हा आज माझा राज्याभिषेक आहे, पण अजून माळी राहायला कुठे त्याची बसून वाट बघतो. अजून राहायला कुठे माळी? महाराजांनी सांगल्यानी तुला होईल. कशा कोणी त्याला सांगल्यानी ना डगीना आणि काळाचा सांगल्यानी ना शिपायांच्या कर्वे माका सांगल्यानी शिपायांनी पिले माळी तुला होईल. मी विचारतो कशा होईल, राजाने सांगितल्यानी. पण इल्लं मोठ्या मध्ये बोलता नाही. राज्याकडे जागा पैसे देऊ काही त्यांचं फुलांचं एवढा काम करते बागेत. तुझं कधी मोबाईल तर नको पैसे घेऊन ये. देखवता नाही माळी पाया मोठ्या. माळी आलात तुम्ही? हो आधी तुला कशा सांगला? हो तुम्हाला माहिती नाही? माका शिपायाने काय सांगले नाही. हो माझा आज राज्याभिषेक आहे. ओ शिपायांचा मी ताज विचारतोय काय हा एवढी फुला कशा मागवला? तुम्ही म्हणता हात केला, हो हो त्याचा मी बदला घेतल्याशिवाय. ज्यावेळी तुम्ही घोर अरण्यामध्ये त्याला फेकून दिलं हे मात्र खरं आहे ना? हो खरं आहे, पण अजून आज जिवंत आहे तर याला मी आज ठार करणार. हो बघूया कोण कोणाला ठार करतो ते. हो